नमस्कार. मी सर्व पत्रकार बांधवांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग पवार साहेब, पंचायत समितीचे सभापती विशालजी तांबे, जिल्हा परिषद सदस्य मोहितजी ढमाले, मस्करे सर, पापाशेठ खोत, विजयजी कुराडे, अनेक मान्यवर आहेत, अशोक नाना आहेत, सर्व तालुक्यातून आलेले आमचे सगळेच इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार, पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारे माझे सर्व तालुक्यातले मित्रमंडळी. बिबट सफारी जुन्नर तालुक्याला व्हावी या तालुक्यातला प्रत्येक सुपुत्र ह्या मताचा आहे. आणि मग प्रत्येक सुपुत्र ह्या मताचा असताना सगळेच जण एका दिशेने वाटचाल करत असेल तर निश्चित प्रकारे ती सफारी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तालुक्याचा रूप प्रति नात्याने जे काय पावलं उचलायची असतील अपेक्षित ती निश्चित प्रकारे उचलली जातील. पण आता गेले 8 दिवस अर्थसंकल्पामध्ये बिबट सफारीच्या बाबतीत घोषणा झाल्यानंतर अनेक तर्कवितर्क आणि त्याला खूप चर्चेचं उदाहरण आलं. खूप राजकीय गोष्टी झाल्या, अनेक पक्षाचे लोक वेगवेगळ्या गोष्टी काय बोलू लागल्या. पण त्याच्या राजकारणात मला जायचं नाही. इतर जण जात असतील त्याचं काय मला घेणं देणं नाही. पण बिबट सफारीच्या बाबतीत आता सध्याची जी परिस्थिती आहे त्या फॉरेस्ट विभागाच्या ऑफिशियल नोटद्वारे जी मी तुमच्याकडे सर्क्युलेट करणार आहे, आतापर्यंत जी स्थिती आहे ती, पुढची आपलं उचलणारी पावलं ती, अर्थसंकल्पात नेमकी काय आलं आणि त्याच्यावर आपण काय काय उपाययोजना केल्या ते आपल्याद्वारे जुन्नर तालुक्याच्या जनतेला पोहोचावं याच्याकरता मी आजची ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. आदरणीय शरदराव लेंडे साहेब इथं आले, त्यांचे मी स्वागत करतो. ही जी फॉरेस्टची नोट आहे ही जरा डिटेल आहे, पण मी संक्षिप्त स्वरूपात आपल्याकडे वाचून दाखवते आणि त्यानंतर आपल्याकडे सुपूर्द करतो. ज्याच्यामध्ये जुन्नर वन विभागामध्ये मानव बिबट संघर्षाची समस्या आहे आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या आहेत. आणि बिबट सफारी व्हावी अशी संकल्पना तत्कालीन लोकप्रतिनिधी शरददादा सोनवणे यांनी सरकारकडे मांडली. माननीय मंत्री वने यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 3 मे 2016 रोजी, जे 2016 साली मुंबई इथं बैठक झाली. त्याच्यानंतर अजून एक बैठक झाली. त्यानंतर हा पॅरेग्राफ अत्यंत महत्वाचा आहे. आंबेगाव येथील स्थळ माणिकडो येथील बिबट निवारा केंद्रापासून जवळ असल्याने व सदर निवारा केंद्रातील जास्तीचे बिबटे आंबेगावान येथील बिबट सफारी मध्ये स्थलांतर करणे सुलभ असल्याने तसेच प्रस्तुत विषयाबाबत माननीय सचिव वने यांनी मुख्य वन संरक्षण प्रादेशिक पुणे यांच्या समवेत दिनांक 28/4/2017 रोजी आंबेगावन येथील नियोजित स्थळास भेट देऊन आंबेगावन येथे बिबट सफारीची निर्मिती करण्याबाबत अनुकूलता दर्शवल्याने बिबट सफारीची निर्मितीसाठी आंबेगावन येथील स्थळ निश्चित असल्याचे गृहीत धरून, म्हणजे अनुकूलता त्यांनी दर्शवली पण निश्चित असल्याचे गृहीत धरून हा शब्द महत्वाचा आहे, त्याबाबतची RPF संकेतस्थळावर अपलोड करण्याची कारवाई करण्यात आली. आणि मग याच्यानंतर 2017 साली त्याचा DPR किंवा सर्वे करण्यासाठी जेव्हा सरकारने मागणी केली त्याच्यामध्ये एक त्रुटी निघाली. ती त्रुटी काय माझ्या दृष्टिकोनातून महत्वाची नाहीये, पण त्यामध्ये असं निघालं होतं की आंबेगाव येथील नियोजित बिबट सफारी स्थळे पुणे शहरापासून 110 किलोमीटर अंतरावर असल्याने पर्यटकांना पोहोचण्यासाठी सुलभ नसल्याने आर्थिक स्वयंपूर्णता कमी स्वरूपात राहणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. ही बाब विचारात घेऊन नियोजित बिबट सफारी स्थळे बदलणे योग्य राहील असे मत व्यक्त केले. पण अंतर तेव्हा असेल, पण आता अंतर जरी ते झालं तरी रस्ते वगैरे त्याच्यामध्ये नंतर 2018 साली पर्यटन तालुका आपला जाहीर झाला.
आणि म्हणून ती अट काय खूप महत्वाची आहे किंवा त्रुटी महत्वाची असं मला वाटत नाही. पण 2017 साली जेव्हा ही ई निविदा काढली, ती ई निविदा एन्व्हायरो सॉफ्ट कन्सल्टंट सोलापूर यांना प्राप्त झाली आणि ती प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर जो 1.5 कोटी रुपयाचा निधी पडायचा होता तो काही पडला गेला नाही. त्यानंतर माननीय सचिव वने यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण CZA नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार एन्व्हायरो सेफ कन्सल्टंट सोलापूर या संस्थेत सदर परिसरात बिबट सफारी निर्मिती करण्यासाठी त्याबाबतचा तपशीलवार आराखडा म्हणजेच DPR व मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी वास्तुशिल्पज्ञ म्हणजे आर्किटेक्ट व सल्लागार कन्सल्टंट यांच्यासाठी लागणारी रक्कम 1.5 कोटी रुपये इतक्या खर्चाची प्रस्ताव पुणे वनवृत्त कार्यालयाकडे प्राप्त झालेला होता. 1.5 कोटी रुपये लागणार आहेत याचा प्रस्ताव तिकडे सादर झाला. त्याच्या खाली असं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिलंय आणि त्याच्यानंतर तो फुल स्टॉप झाला प्रकल्पासाठी. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही मंजुरी वन विभागास प्राप्त झालेली नाही. म्हणजे प्रस्ताव होता, संकल्पना चांगली होती, करायचं होतं, सर्वे आणि DPR साठी शासनाने आदेश पण दिले, पण त्याला 1.5 कोटी रुपये दिले नाही. आता ते का नाही झाले? पैसे नव्हते का काय अजून अडचणी होत्या ते माहीत नाही, पण काहीतरी अडचण नक्की असणार. त्याच्याशिवाय 2 वर्षात याला निधी उपलब्ध झाला नसेल. मागच्या वर्षीचं सरकार असेल किंवा मागच्या वर्षीचे लोकप्रतिनिधी असेल, त्यांनी तर खूप सांगितलं होतं की आम्ही अमुक कोटींचे कामं केली. तर 1.5 कोटी काही जड नव्हतं. म्हणजे मलाही नाही, त्यांनाही नाही, किंवा कुठलाही असेल एवढा चांगला प्रकल्प असेल तर. पुढे याच्यात काहीतरी अडचण आहे म्हणून तो प्रकल्प थांबला. मी निवडून आल्यानंतर बिबट सफारी बाबतीत सध्या परिस्थिती काय आहे, CCF खांडेकर साहेबांकडे आमची बैठक झाली आणि त्यांच्याकडे बैठक झाल्यानंतर बिबट सफारीची काय नेमकी परिस्थिती ती जेव्हा त्यांना विचारली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की सब वर्बली आहे, सगळं तोंडी चाललं होतं, पण विशेषतः त्याच्यावर काही वर्किंग DPR तयार करणे, सर्वे करणे, त्याचं कंटूर करणे, म्हणजे किती चढ आहे, किती उतार आहे, याच्या बाबतीत काय कारवाई झाली नाही. मग का नाही झाली किंवा काय त्यांच्याकडे काय ते उत्तर नव्हतं की नाही, ते काही स्पष्टीकरण दिलं नाही. होईल का नाही होईल काय माहित नाही, पण होईल असं मला वाटत नाही असं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 वर्ष कोविडचा कालावधी गेला. आपण अनेक प्रकल्प जुन्नर तालुक्यामध्ये जे पूर्वीपासून जे प्रस्तावित होते त्याच्यासाठी आपण निदान ते तरी करू म्हणून यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्पासाठी आता नवीन 9 कोटी 40 लाख रुपये आणले. त्याचं काम आता सुरुवात होत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणचे म्हणजे ओतूरला दवाखाना केला, उमरस्ते हिवरेचा ब्रिज केला, शिवनेरी विकासला 23 कोटी आणले, शिवसंस्कार सृष्टीचा DPR तयार केलाय, त्याचे 100 करोडचा प्रोजेक्ट रिपोर्ट आपण सबमिट केलेला आहे. त्याची इकॉनॉमिकल फिजिबिलिटी कशी असणार आहे, त्याच्या पुढची वायबिलिटी कशी असणार आहे. जर सरकार आपल्याला पैसे देत असेल तर ते पुढे चालला पाहिजे प्रकल्प, त्याच्याकरता सबमिशन झालं. अजूनही जे 2-3 प्रकल्प आम्ही DPR तयार करून शासनाकडे दिले त्यामध्ये माणिकडो बिबट निवारा केंद्र विस्तारीकरण व मिनी झू प्रकल्प निर्मितीबाबत DPR तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या तयारीत आहे. त्याचं प्रेझेंटेशन आपले अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्याकडे होतं, पण ते काही कारणास्तव झालं नाही. पण ते प्रेझेंटेशन मी अनेक पत्रकारांच्या समोर पण ते दाखवलं. गड किल्ल्याच्या संवर्धन विकासासाठी शिवनेरीसह जीवनधन, हडसर, चावण, निमगिरी, नाणेघाट परिसर आदींचा समावेश आहे. त्याचा विकास कसा करायचा, नेमकी काय काय काम करायचे त्याच्या बाबतीत हा याचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. तो आता गव्हर्नमेंटकडे आपण सादर सुद्धा केलेला आहे. बौद्धकालीन लेणी पूरक पर्यटन विकास. पहिल्या टप्प्यामध्ये अंबांबिका लेणी, भूतलिंग लेणी बघण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी पोहोच रस्ते, माहिती फलक, पर्यटन संलग्न विकास करण्याची योजना आहे.
त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे सादर केलेला आहे. त्याच्या मान्यतेचा आपण प्रतीक्षेत आहे. आता हा जो प्रकल्प आहे त्याचा डीपीआरचे थोडेसे काही गोष्टी आणले. तसा तो मोठा आहे. मग त्याचे कंट्रोल्स किती आहेत, कुठल्या कुठल्या किती किती उंची आहेत, याचा ग्रेडियंट काय स्लोपचा, कुठं आपण काय काय केलं पाहिजे, कुठं युसीआर मशिनरी आपण वापरू शकतो, कुठं रबर वापरू शकतो, कुठं स्टोन पिचिंग वापरू शकतो, रिटेनिंग वॉल कुठे, असं प्रोजेक्ट रिपोर्ट बारकाईने करून सादर केलेलं. फक्त घोषणा करत नाही आपण, प्रस्तावित कामं आणि त्याच्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार. डॉक्टर गिब्सन स्मारक व परिसर विकासासाठी जवळपास 50 कोटी रुपयाचा आराखडा प्रथम दर्शनी तयार केला असून वनमंत्री दत्तामाव भरणे यांच्याकडे सालकर नावाच्या आर्किटेक्टने आपण सादरीकरण केलेलं आहे. त्यांना ते पसंत झाल्यानंतर तिथल्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय आम्हाला सूचना केल्या, त्याच्यानुसार तिथल्या 100 ते 150 एकर उपलब्ध जागेमध्ये, काही ठिकाणी अतिक्रमण झाले, उपलब्ध जागेमध्ये अजूनही त्याचा पर्यटनाचे प्रकल्प हे जरी वाढला, किंमत जरी वाढली तरी त्याचा एकदम तयार करण्यासाठी आपण तो तयार केलाय. ज्याच्यामध्ये शास्त्रज्ञ, विख्यात वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर अलेक्झांडर गिब्सन यांच्या स्मारकाचे संवर्धन, बॉटॅनिकल गार्डन व परिसर विकास आदी कामांचा विकास आराखडा तयार केलेला आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण करतोय. जसं गिब्सन पार्कचं पण खूप मायनर डिटेलिंग्स आहेत. ते सगळं प्रोजेक्ट रिपोर्ट आपण सादर केलाय. ब्रिटिश कालावधीपासून अलेक्झांडर गिब्सननी ह्या जुन्नर तालुक्यामध्ये जी जैवविविधता आहे, जे बॉटॅनिकल प्लांट्स आहेत, ज्या पृथ्वीच्या समतोल निसर्गासाठी जपण्याची गरज आहे, त्याचं पार्क त्यांनी त्या काळात केलं होतं. ते आता थोडंसं नामशेष झालंय, जीर्ण झालंय. म्हणून ते पुन्हा एकदा करणं, आता निसर्गाचा जिथं जिथं ऱ्हास होते त्याच्यामध्ये हे जैवविविधता जपली गेली पाहिजे. म्हणून याच्याकरता ते अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचं मूळ स्थान आपलं जुन्नर तालुका आहे. त्यासाठी आपण हा प्रकल्प करतोय. म्हणजे हे प्रस्तावित प्रकल्प आपण काय काय करतोय त्याचं मी आपल्याकडे ते सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मांजरने या ठिकाणी एक नवीन, मी कुठे जाहीर केलं नाही पण आता हा प्रसंग आला म्हणून मी तुमच्यासमोर सांगतोय, माउंटेनरिंग इन्स्टिट्यूटच्या आपण तयारी करतोय. त्याचा अजून प्रकल्प अहवाल तयार करून ते सादर केल्यानंतर मी सांगितलं असतं, पण तिथे पण आपण ते पाहणी करतोय. जागा निश्चित झालीत, अनुकूलता आहे, शासन पैसे द्यायला तयार आहे, त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचं काम चालू आहे. अर्थसंकल्पामध्ये अजितदादा पवारांनी अर्थसंकल्प जो सादर केला त्याच्यामध्ये 132वा क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो आपल्या बिबट सफारीचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, पुणे वन विभागामध्ये 100 हेक्टर जागेवर बिबट सफारी करण्याचं प्रस्तावित आहे. साधारणतः एवढा खर्च आपल्याला प्रस्तावित आहे. ही घोषणा झाली अर्थसंकल्पानंतर. त्याच्यानंतर माहिती घेतली, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पेपरला बातमी आल्या. तिथले डीसीएफ राहुल पाटील यांनी सांगितलं की बारामतीला अशी अमुक अमुक गाडी खेळणं जागा आहे, तिथला आम्ही प्रोजेक्ट तयार केलाय आणि तिथं आम्ही बिबट सफारी करणार आहे. ही सगळी बातमी ऐकून जुन्नर तालुक्यामधला प्रत्येक नागरिक, प्रत्येक लोकप्रतिनिधी, पर्यटनावर प्रेम करणारे प्रत्येक व्यक्ती हा व्यतीत झाला आणि आपल्या आपल्या परीने तो रिॲक्ट होऊ लागला. आणि मग रिॲक्ट होत असताना अनेक ठिकाणी असे गेले की आपली बिबट सफारी बारामतीला गेली, आपली बिबट सफारी बारामतीला गेली, आपली बिबट सफारी बारामतीला गेली. हे आता हा राजकीय भाग झाला, पण बिबट सफारी ही जुन्नरची ओळख आहे. आधी काय झालं ते बाजूला ठेवून बिबट सफारी जुन्नरमध्ये होण्यासाठी ग्राउंड रियालिटी ओळखून आपल्याला काय काय केलं गेलं पाहिजे याचे सातत्याने मी चर्चा करतोय. फॉरेस्ट ऑफिसरांबरोबर बसतोय. कुठं कुठं बिबट सफारी हिली आणि माउंटेन टेरेन जर होत नसेल तर कुठे अजून फॉरेस्टच्या लँडवर आपण करू शकतो, याच्या 2-3 जागा आम्ही निश्चिती केलेल्या आहेत. आता आपले डीएफओ नवीन आलेत सातपुते साहेब म्हणून, त्यांच्यावर अंतिम चर्चा करून जुन्नरच्या बिबट सफारीसाठी आम्ही अहवाल प्रस्तावित करत आहोत. आळे, राजुरी, उंच खडक तिकडे एक जागा आहे. नारायणगडाच्या पायथ्याची जो खोडद तिथे जीएमआरटीचा प्रकल्प आहे. वडगाव, शिरोली, सुलतानपूर आणि त्या परिसरातली ती एक जागा आहे. त्या जागेमध्ये लोकशासन आणि भिल्ल समाजाचे काही अतिक्रमण आहेत, त्याचं स्टेटस काढण्याचं काम चालू आहे.
आणि साधारणतः कुठला टेरेन आपल्याला सुटेबल होऊ शकतो अशा प्रकारचा बिबट सफारीचा प्रस्ताव आपण आता शासनाकडे देत आहोत. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर हाऊस मधली प्रथा अशी आहे, अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी 2 ते 3 दिवसाचा कालावधी असतो. अर्थसंकल्पावर चर्चा, या अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी जो मांडलाय त्याच्यावर तुम्हाला काय चर्चा करायची आहे ती चर्चा प्रत्येक सन्मान्य सभासद सदस्य तिथे करू शकतो. आणि मला जेव्हा माझी संधी मिळाली तेव्हा इतर अर्थसंकल्पामध्ये काय फायद्याचं ठरले आणि काय आहे त्याच्यापेक्षा जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून बिबट सफारी ही जुन्नरलाच व्हायला पाहिजे अशा प्रकारची मागणी मी त्या अर्थसंकल्पामध्ये केली. अजितदादांना पत्रव्यवहार केलं. अस्वस्थता प्रचंड आहे, याच्या बाबतीत तुम्हाला निर्णय रिव्हर्ट करायला लागेल असं पण मी त्यांना सांगितलं. त्यांनी माहिती घेतली की आपल्या बिबट सफारीचं स्टेटस काय आहे, तर आपल्या बिबट सफारीचं स्टेटस काय आहे त्यांना या नोटद्वारे कळालंच. पण ही माहिती अजितदादापर्यंत पण नव्हती आणि तिथल्या DFO पर्यंत पण त्यांनी केलं नाही. ते म्हणजे आम्ही आमच्या एरियापुरतं आम्ही काय काय करू शकतो त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही सादर केला गव्हर्नमेंटकडे, आणि सादर केल्यानंतर त्याचा अर्थसंकल्पामध्ये जे जाहीर केले ते केलेलं आहे. पण मी त्यांना मागं लागलो, हट्टाने सांगितलं आणि त्यांना सांगितलं ही आमची जुन्नरची ओळख आहे. प्रत्येक व्यक्तीशी आमच्या बिबट प्राण्याबरोबर भावना जोडल्या गेलेल्या आहेत. संघर्ष आमचा खूप झाला, नाहक त्रास सहन केला, गोळ्या मारू असे पण लोकप्रतिनिधी म्हणाले. पण फॉरेस्ट तसं प्रत्यक्षात होत नसतं. बिबट्याचं संवर्धन करायचं त्याच्या बाबतीत आपल्याला राहायचंय. अशाच प्रकारच्या सगळ्या भावना आणि सगळ्या माहिती आपल्याला कायम फॉरेस्टचे अधिकारी सांगत राहिलेले आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आपण सध्या जो अर्थसंकल्पामध्ये जी काय गोष्ट मांडलेली आहे ती स्थगित करतोय. पण माझ्या भाषणामध्ये मी ती बारामतीला नेणार असं काय म्हणालेलो नाही. मी पुणे विभाग असं म्हणालेलो आहे. DCF राहुल पाटीलने जरी सांगितलं असं की ती बारामतीला होणार आहे, तर DCF राहुल पाटीलच उद्या तुम्हाला सांगेल की आम्ही सध्या तो प्रकल्प बारामतीचा जो काही मी सांगितलेला आहे तो आम्ही स्थगित करत आहोत. आणि म्हणून नेत्यांकडे एखादी गोष्ट सांगितली तर मला माझ्या नेत्यांवर विश्वास आहे. आपले नेते आपलं जे काही घराणं आपण मांडू त्यांच्याकडे एकदा पोहोचल्यानंतर ते निश्चित प्रकारे त्यातून मार्ग काढून ही बिबट सफारी ह्या जुन्नर तालुक्यामध्ये होईल याच्यासाठी मी व आम्ही सगळ्या मंडळींचं चंग तर बांधलेलंच आहे. पण कुठल्याही जिथं आता या सह्याद्री पर्यटन संस्थेने जो बोर्ड लावलाय तिथं अनेक लोक व्यक्त होतात. बऱ्याचशा जणांनी गमतीशीर लिहिले, काही राजकीय टाकले. शेवटी लोकांना स्वातंत्र्य आहे काय बोलायचं. मी पण तिथं आज दुपारी गेलो आणि तिथं मी असं लिहिलं की जुन्नरच्या बिबट सफारी जुन्नर तालुक्यामध्ये मी सर्वस्व पणाला लावणार, अतुल बेनके. आणि मी तुम्हालाही सांगतोय आणि नेत्यांनाही पण मी सांगितलंय, मी सर्वस्व पणाला लावणार, पण जुन्नर तालुक्याची बिबट सफारी ही जुन्नर तालुक्यालाच करणार. आणि म्हणून याच्यात कुठल्याच बाबतीत राजकीय अन्वेष न ठेवता जे काही आपल्याला पुढे जायचंय त्याच्याकरता पत्रकार, पर्यटन संस्थाचे जे काही माझे मित्रमंडळी इथं जुन्नर तालुक्यामध्ये जे नॉन पॉलिटिकल लोक आहेत ते त्यांच्यावर चर्चा करून अजूनही आपल्याला पुढं कसं जायचं, कशा पद्धतीने तिकडं मांडणी करायची, काय करायचं याच्यासाठी निश्चितच प्रकारे तो मार्ग स्वीकारला जाईल. एवढंच नाही तर ही जी पर्यटन प्रेमी ह्या 2 संस्थेचे लोक आलेले आहेत, पुढच्या महिन्यामध्ये जी काही आपली प्रस्तावित बैठक मंत्रालया ठिकाणी वन विभाग, पर्यटन विभाग आणि वित्त मंत्रालय विभाग ही जी बैठक आपल्या बिबट सफारीबद्दल संपन्न होईल तिथं मी एकटा जाणार नाही. याच्यातले 3 लोक त्या कमिटीमध्ये सादर करून त्यांना पण त्या मीटिंगमध्ये बसून नेमकी काय घडते, काय करायचंय, पुढचं पाऊल कसं टाकायचंय याच्या बाबतीत सत्यता काढण्यासाठी हा निर्णय मी घेतलेला आहे. आणि म्हणून आपण सर्वजण आश्वस्त राहा. या बिबट सफारीबद्दलच्या आपल्या ज्या भावना आहेत त्याच्याबद्दल मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून
तुम्ही जे जबाबदारीने मला निवडून दिले त्याचं जबाबदारीचं भान ठेवून मी निश्चित प्रकारे तुमच्या सगळ्यांच्या मताच्या पाठीशी आहे एवढं या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. शिवसृष्टीचं एकतर प्रपोजल कुठलंच नाहीये. बिबट सफारीचं दिलं. 2016ला बैठक झाली. 2017ला त्याचा सर्वे करण्यासाठी 1.5 कोटी रुपये लागणार असं शासनाने सांगितलं. मग 2017 पासून 2 वर्ष जेव्हा ते होते तेव्हा ते पैसे का उपलब्ध झाले नाही? काहीतरी अडचण असेल ना. या फॉरेस्टच्या नोटमध्ये शेवटचं वाक्य असं आहे की त्याला अद्यापपर्यंत कुठली अधिकृत मंजुरी नाही. आणि ह्या नोटमध्ये असं पण लिहिलेलं आहे की गृहीत धरून आंबेगाव इथे सफारी स्थळ निश्चित असल्याचे गृहीत धरून पुढच्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामुळे इथं मंजूर होतं आणि म्हणून ते शिफ्ट झाले हे बोलणं चुकीचं आहे. हे जे काय होणार आहे शिवसंस्कार सृष्टी आपल्या तालुक्यातच होणार आहे. त्याच्या शाश्वतीने आम्ही पुढे पाऊल टाकतो, नुसतं घोषणा करत नाही. आणि ही पण जी बिबट सफारी आहे ती कशा पद्धतीने पुढे न्यायची त्याचे मी 2-3 दिवस अभ्यास केलेला आहे. आणि एकदा नेत्यांना सांगितल्यानंतर ते करणार याच्याबद्दल मी शाश्वत. शंभर टक्के स्थगिती आणलेली आहे. त्यांना जर मी सांगतो त्याच्यावर जर विश्वास नसतील तर उद्या परवा ते डीसीएफ सांगतील. आणि जी मिटिंगची तारखा मिळेल किंवा त्याचं जर विस्तार पत्र येईल तुम्हाला मी ते कळेल मिटिंग कधी. स्थगितीचं काय असं पत्र वगैरे आहे का? स्थगितीचं पत्र नाहीये. ते डीसीएफ मध्ये डिक्लेअर करतात की आम्ही आता सध्या या स्टेजला थांबतोय. रद्द नाही, थांबतोय. पण रद्द होऊन तो निर्णय आपल्यासारखा होईल याच्यासाठी आपण ते करणार. माजी आमदारांनी असं म्हटलं की 2019 पासून या बिबट्या सफारीसाठी कोणताच तुम्ही प्रयत्न केला नाही. मी निवडून आल्यानंतर बिबट्या सफारीची माहिती घेतली आणि बिबट्या सफारीची खरी माहिती काय आहे हे या पत्रामध्ये दिलेली आहे. आणि सब वर्बली आहे, ऐसा कुछ नाही आहे असं मला फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आता जी मीटिंग होईल त्यामध्ये पहिला प्रश्न किंवा ती मीटिंगमध्ये पहिली चर्चा अशी होणार की आंबेगावच्या बिबट्या सफारी का थांबला, एवढे जर गोष्टी झाल्या होत्या तर का नाही झाल्या, त्याची अधिकृत होईल. हे आता तोंडी नाही, त्याच्यामध्ये मिनिट्स ऑफ मीटिंग होईल. त्याच्यानंतर कारण कळतील काय काय नाही, का पैसे नव्हते का नेमकी काय अडचण आहे ते त्या मीटिंगमध्ये कळलं. तर या 3 वर्षामध्ये तुम्ही माहिती का घेतली नाही? माहिती घेतली ना. ही माहिती मला देवा नव्हती माझ्याकडे. आणि ते कोविडचं 2 वर्ष होतच त्याच्यामध्ये. पण आपण नेमकी काय काय करू शकतो. बाकीचे प्रकल्प आता हवेत नाही, ते प्रस्तावित आहेत किंवा ते आहेत, काहींना निधी पण आलेला आहे. जसं यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प बेनके साहेबांनी मंजूर केला, त्याचा GR काढला, त्याला 1.5 कोटी रुपये आले. नुसता GR नाही काढला मोकळा, GR विथ 1.5 कोटी रुपये आले. तो मग 5 वर्ष यांनी पुढं का नाही नेला ते जाऊन दे, मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाही. पण बेनके साहेबांचा प्रोजेक्ट आहे, तालुक्याच्या हिताचा प्रोजेक्ट आहे, तो आम्ही पूर्ण करणार. होकार दर्शवला होता हे गृहीत धरून जर पॉझिटिव्ह अहवाल जर गेला असेल तर त्या अहवालाची प्रत मला मिळून द्या. अजून तरी ते काय दप्तरी तसं काही नाही. साहेब, प्रकल्प हा आंबेगावांना होण्यासाठी प्रयत्न करावेत असं आमचं म्हणणं आहे का? त्यांचं म्हणणं असं आहे का पहिला चर्चा आंबेगावांची होणार, नसन होणार तर आपण 2-3 तयारी ठेवू. कारण त्यांनी 550 हेक्टर जागा तिथे प्रस्तावित केलेली आहे. मला कसं आहे, मी आता तुम्हाला म्हणजे बिबट्या सफारी प्रकल्प करायचा हे तर निश्चितच आहे. आंबेगावांना करायचं, कुठं करायचं ते आपण बघू. पण मला जी काही माहिती मिळाली ती त्यांनी जी सांगितली ती मी सांगतो तुम्हाला. की बिबट्यासाठी आंबेगाव एकदम पोषक वातावरण आहे, पण सफारीसाठी पोषक नाही. या भारतात जेवढ्या सफारी आहेत ते फ्लॅट लँडवर आहेत असं त्यांनी माहिती दिली. जर असं डोंगरात सफारी होण्यासाठी जर त्यांनी परवानगी दिली तर सगळ्यात बेस्ट लोकेशन तीच आहे. पण प्रकल्पासाठी 100-200 कोटी जेव्हा सरकार देईल तेव्हा सेल्फ सफिशियंट तो प्रकल्प झाला पाहिजे. त्याचं मेंटेनन्स होणं, त्याच्या दृष्टिकोनातून ते सगळ्या गोष्टी फिजिबल होणं, त्याचे विचार करतात, याच्यातून माहिती घेऊन ते पुढे जातात. ठीक आहे, नाही झाली तर अजून 2 फॉरेस्टच्या फ्लॅटलँड झाले आपल्याला. मागे माध्यमांशी बोलताना तुम्ही असे म्हणालात
किती जागा चढ उताराची असल्यामुळे तो प्रोजेक्ट रद्द झाला. मग हे कागदावर आहे का असं कुठं? कागदावर नाहीये, पण मला जेव्हा सांगितलं तेव्हा कागदावर आहे म्हणून मी कागदावर म्हटलो, पण नंतर त्यांनी मला तोंडी सांगितलं सगळं बरोबरही आहे, पण कारण सांगताना तेच सांगत होते रद्द झाला असं म्हणत नाही. तो पुढं का नाही गेला तर अशा गोष्टीमुळे नाही गेला असं त्यांचं म्हणणं. अधिकारी आपल्याला चुकीची माहिती देतात आणि तुम्ही माध्यमांशी बोलल्याच्या नंतर असं संदिग्धता निर्माण होती. माहिती तीच आहे, फक्त लेखीने आता पण ते तोंडी त्याच्यावर ठाम आहे. आमदार साहेब, जुन्नरचे माजी आमदार बिबट सफारीच्या विषयावर किल्ले शिवनेरच्या पायथ्याशी उपोषणाला बसणार आहेत. जिल्हा प्रमुखाचं पद गेलं तरी चालेल, परंतु मी उपोषणापासून ठाम राहील. एकतर बिबट द्या किंवा जिल्हा प्रमुख पद द्या, काढून घ्या. आपण काय सांगाल या विषयावर? कसं आहे, आंदोलन मी पण मागे केलं होतं. जेव्हा आपले इरिगेशनचे ऑफिसेस हल्ले होते तेव्हा हे केले, आम्ही कोर्टात केस लढली, त्यांना हे आलं. सब डिव्हिजनचे अधिकारी आणि त्याचा सगळा अधिकार हा परत आपल्या नारायणगावच्या पुढे ऑफिसमध्ये परत आलेले आहे. ते अधिकारी वगैरे पण सगळीकडे बसतात. तेव्हा मी आंदोलन काय केलं, तेव्हा मी सत्तेत नव्हतो, मी विरोधी पक्षात होतो. आता सत्तेतलाच माणूस जर आंदोलन करत असेल तर याचे दोन कारणं असू शकतात. एकतर वरची मंडळी त्यांना सिरियसली घेत नसतील किंवा यांचं कोण ऐकत नसेल, असं काहीतरी असेल. पण सत्तेत असताना मुख्यमंत्री आपला आहे, उपमुख्यमंत्री आहे आपला आहे, आपण सत्तेत आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू. माझी त्यांना विनंती आहे आपल्या मार्फत की मी उद्या मुंबईला जाणार आहे, तुम्ही पण माझ्यावर चला, आपण मुख्यमंत्र्यांना भेटू, उपमुख्यमंत्र्यांना भेटू की आमचं म्हणणं असं असं आहे. त्याच्यानंतर ते जर काय उलटे वगैरे बोलले तर मग आंदोलन करू, मग तुमच्यावर मी येईल आंदोलनाला. पण असं गृहीत धरून असं प्रकारचं आंदोलन करणं योग्य नाही. आणि जर एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने मी जर काही गोष्टी सांगत नसेल आणि माझ्यावर जर विश्वास नसेल तर आपण माझ्याबरोबर चला, आपण उद्या भेटू ना, अजितदादांना भेटू, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे साहेबांना भेटू, मुख्यमंत्री स्वतः वनमंत्री आहेत. ठीक आहे, तब्येतीमुळे ते हाऊसमध्ये यायचं प्रमाण जर कमी असेल, एखाद्याची अवेलेबिलिटी होत असेल तर मानू शकतो. पण राज्य वनमंत्री आहेत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे साहेब आहेत, आपले अजितदादा पवार आहेत, आपण त्यांना भेटू ना उद्या. पण ते तर म्हणले, ते असं म्हणाले काही तासापूर्वी का बेबूला बिबट्यातला बस सुद्धा कळत नाही. त्याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही. बिबट सफारी हा जिल्ह्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अशा वेळेला ही राजकीय प्रश्न करतात, सगळ्यांनी येऊन तो प्रश्न सोडवा अशी नागरिकांची मागणी आहे. माझी तयारी आहे. मी सगळ्यांना आवाहन करतो, एकत्रित जाऊन आपण तिथे भेटू. विशेषतः महाविकास आघाडी सरकार आहे, आपल्याबरोबर शिवसेना काँग्रेस एकत्र आहे. ठीक आहे, आता काँग्रेसचे नेतृत्व कारखान्याचे आहे, पण हे माझे लोकप्रतिनिधी आहेत, तर आपण एकत्रित जाऊ ना, काय प्रॉब्लेम नाही. मी आपल्या मार्फत आवाहन करतोय. सध्या काय चाललंय, आता ही पत्रकार परिषद जेव्हा बोलवली तेव्हा शरद सोनवणेंच्या काही कार्यकर्त्यांनी ही पत्रकार परिषद रद्द झाली असं खालच्या पातळीवरचे मेसेज व्हायरल केले. आणि त्यांची जी भाषा आहे ती बिबट सफारी करायची का राजकारण करायचं हेच मला कळत नाही. आपल्याला जर बिबट सफारी करायचं असेल तर राजकीय पातळीवर त्यांची जी भाषा आहे ही काय आपल्याला पटण्याजोगी नाही. आपल्या मार्फत त्यांना आव्हान आहे, आपण एकत्रित बसू आणि पुढे जाऊ. उद्या मुंबईला आपण एकत्रित जाऊ, अशा प्रकारचं आपल्या मार्फत मला त्यांना विनंती करायची आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे. डे 1 पासून मी तेच बोलतोय, त्याच्यात बदल नाहीये. फक्त एक विधान, इथं खूप डोंगरदरे आहेत किंवा खूप स्लोप्स आहेत, ते लेखी अहवाल दिला एवढं म्हटलं, नंतर म्हणलं की तोंडी दिलं, कारण मला जी माहिती मिळते पण कारण तेच असं ते मला सांगतात. माझे आमदार माजी वनमंत्र्यांना भेटते, त्यांच्याकडून त्यांनी लेखी पत्र दिले, परंतु सत्तेतल्या वनमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्री असताना ते का भेटते, त्याच्यावर काय सांगतात? आजपर्यंतचा त्यांचा राजकीय इतिहास पाहता त्यांची स्टाईलच वेगळी आहे, त्याच्यामुळे केला. आमदार साहेब, बिबट्याचं प्रमाण जुन्नर तालुक्यात जास्त आहे, बरोबर आहे. बारामतीमध्ये तर खूप कमी आहे. असं असताना सगळे प्रोजेक्ट बारामतीमध्येच का नाही? सगळे प्रोजेक्ट बारामतीला जाणार नाही. बिबट सफारी आपल्या इथंच होणार आहे. आणि शिवसृष्टी नेली म्हणतात, तिकडे एक वेगळा शिवसृष्टीचा प्रोजेक्ट आहे, आपला एक वेगळा प्रोजेक्ट. या महाराष्ट्रात 48 शिवसृष्टी आहेत. आपल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याची एक छोटी शिवसृष्टी आहे, अजून नगरपालिका ते मेंटेन करते, आपल्याला माहिती असेल ना, सगळ्यांनी पाहिली. आता नवीन मोठी करायची वडा धरणा शेजारी, एक वेगळ्या पद्धतीची शिवसंस्कार सृष्टी, प्रदर्शन आणि प्रशिक्षण. नाही, शिवसंस्कार सृष्टी ठीक आहे, पण बिबटे तिकडे नाहीच आहेत, मग तिकडे का नेली? तिथं आता त्यांनी काय सांगितलंय, तिथं चिंकारा, काळवीट,
याचं सगळ्या गोष्टीचं तिथे लाईट. त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रोजेक्ट तयार केला असं. आपली नेली मी असं म्हणणार नाही, पण जी बिबट सफारी पहिली होईल ती जुन्नरमध्ये होणार. असं नाही झालं तर पुढे काय? असंच होणार. नाही झाल्यावर मग तेव्हा बघू. मला माझ्या नेत्यांवर विश्वास आहे. माझा नेता सत्तेत असताना त्यांच्या विरोधात आंदोलन करायची माझी गरज नाही. मला जसं पद्धतीने मांडायचंय ते माझं ऐकणार. सर बिबट सफारी नेत्यावर आयुष्यात असला तर असे आंदोलन करण्याची वेळ आहे. सर बिबट सफारीपेक्षा आपल्या तालुक्यातल्या लोकांना संरक्षण होणं गरजेचं आहे. बरोबर. बिबट सफारीपेक्षा त्यांना एकत्र कुठेतरी एका जागेवर दोन हेतू आहे, संरक्षण आणि पर्यटन. खूप त्याच्यातून ते साध्य होईल. पर्यटनापेक्षा संरक्षण खूप गरजेचं आहे. संरक्षण करण्यासाठी इतर कुठला मार्ग नाहीये. हे कदाचित ते सफारीच्या माध्यमातून संरक्षण होऊ शकेल. आपल्या शेतकऱ्यांना खूप गरज आहे ते संरक्षणाची. खरं आहे.